नमस्कार. मी डॉक्टर वासुदेव देशिंगकर. संवाद मालिकेतील एक नवीन चटपटीत विषय घेऊन मी येणार असं मागच्याच शनिवारी सांगितलं. मागच्या शनिवारचा जो विषय होता तो महिलांच्या कुटुंबा संबंधितल्या चुका असा होता. आणि त्यावेळेला मी बोललो होतो पुढचा विषय पुरुषांचा असणार. तेव्हा अनेक माझ्या मित्रांच्या पत्नींचे फोन आले. आम्ही वाटच बघतोय म्हणले की पुढल्या शनिवारी तुम्ही काय बोलणार आहे ते. अर्थात घरोब्याचे संबंध असल्यामुळं अशा प्रकारचं ते संवाद चालतात. मी म्हटलं बघा, मी काय कुठलं सत्य असत्य बोलणार नाही. सत्य असेल तेच बोलणार. मी काय पुरुष आहे म्हणून काय खोटं बोलणार आहे तुमच्याशी? नाहीच बोलणार, सत्यच बोलणार. म्हणून मग आज असा विषय घेतला की पुरुषांच्या कुटुंबाच्या बाबतीतील चुका. त्याचा केंद्रित पुरुष कोण? पती. म्हणून पतीच्या कुटुंबाच्या बाबतीत चुका असा आपला तो विषय झाला. आता हा जर विषय एक महिला बोलायला लागली तर काय होईल याची मला भीती आहे. म्हणजे मॉडर्न महिला असेल तर, जुन्या वळणाची असेल तर ती नाही बोलणार. मग मी जर आता असा विषय घेतलाय तर सुरुवात माझी तर नेहमी माहीत असते की माझा पहिला फर्स्ट प्रेफरन्स इज फॅमिली, सेकंड प्रेफरन्स इज कम्युनिटी. या दोनमध्येच माणूस असतो आणि या दोनमध्येच सगळ्या गोष्टी घडत असतात. तर पुरुषांच्या ज्या चुका आहेत त्या आपण बघूया. सर्वसाधारणत आता पुरुष काय यौवनातलं एक 16 वर्ष 18 वर्ष झाल्यानंतर तो निसर्गानं पुरुष झालेला असतो. पण पती केव्हा होतो? कुर्यात सदा मंगलम, लग्न झाल्यानंतर. दुसरी व्यक्ती आपल्या घरी आलेली असती, त्यांनी पसंती केलेली, ओळखीनं आलेली, प्रेमविवाह करून आलेली अशी व्यक्ती असती, बरोबर घरामध्ये येते. आणि घरामध्ये चैतन्य असतं, वातावरण. काहींच्या अंगावरती डायरेक्ट जबाबदाऱ्या असतात, काहींच्या सेकंडरी जबाबदाऱ्या असतात, कारण घरामध्ये सासूबाई नणंद वगैरे असतात. मग ह्यांचे लग्नाचे नवलायचे दिवस संपल्यानंतर एरे माझ्या मागल्या पुरुषी स्वभाव सगळा असा वरती यायला लागतो. पहिल्यांदा सगळे काय सप्तरंगातले दिवस, सिनेमा, नाटक, पर्यटन, अमुक तमुक. मग त्या प्रेमातून एखादं अपत्य. मग तो काळ गेल्यानंतर थोडीशी शांतता, कारण ते मोठं व्हायचं असं आहे. आणि मग तिथून सगळ्या गोष्टी सुरू होतात. त्या महिलेच्या अंगावरती म्हणजे पत्नीच्या अंगावरती जबाबदाऱ्या पडायला लागतात. मुलांच्या जबाबदाऱ्या पडतात. घरातली वृद्ध झालेले असतात काही लोक. मी सांगितलं न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे. स्वयंपाकाची जबाबदारी सुरू झालेली असते. मुलं मांटोसरीतनं, शाळेतनं वगैरे इकडे जात असतात. आणि हे महाराज नेहमीप्रमाणे ऑफिसला किंवा आपल्या व्यवसायात जात असतात. हा सीन सगळा प्लॉट लागलेला आहे. आणि त्यातनं आपल्याला या पुरुषांच्या म्हणजे पतिराजांच्या चुका बघायच्या आहेत. पहिली सुरुवात आपण स्वयंपाकवरूनच करूया. पुरुषांची सगळ्यात पहिली चूक म्हणजे
घरातला केलेला प्रेमानं स्वयंपाक, पत्नीने केलेला स्वयंपाक तो उत्तम झालेला आहे, छान झालेला आहे, मला आवडलेला आहे असं म्हणण्याचं धाडस फारसे लोक करत नाहीत. मी धाडस का म्हणतोय? लक्षच नसते जेवणामध्ये पुष्कळ वेळेला. एक दुसरी गोष्ट, खरोखरच स्वयंपाक जर बरोबर झाला नसेल तर ते अंगलट आणि कोण घेणार म्हणून नाही. पण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पहिल्याच्या सर्वसाधारण तिखट मीठ थोडंफार कमी जास्त सगळ्यात होत असतं. परंतु जे काही गोडधोड थोडंफार केलेलं आहे ते चांगलं म्हणायचं आणि ते त्यावेळेला म्हणायचं, निदान जेवण झाल्यावर म्हणायचं. हे पुरुष विसरतात आणि महिलांना त्याची अपेक्षा असते की आपला स्वयंपाक कसा झाला. काही वेळा ते विचारतात, काय बरं झालं का हो आज? आज हे नवीन केलेलं आहे, बरं झालं काय? ठीक आहे, बरं आहे. म्हणजे त्याला काय केलेलं आहे तेच माहीत नसते. नवीन काहीतरी केलेलं आहे पण ते कधी खाल्लेलं नसते. बरं ठीक आहे, बरं आहे. नाराज होतं. अहो, त्याने ते कष्टाने केलं, त्यात प्रेम नावाची गोष्टी, व्हिटॅमिन घातलेलं असते. बरोबर आहे. ते प्रेम नावाचं व्हिटॅमिन घातल्यामुळं तो स्वयंपाक गोड झालेला असतोय. पण त्याचं कौतुक करायला पाहिजे. ऐवजी ती मुले कौतुक करत नाहीत. अगोदरही करत नाहीत, नंतरही करत नाहीत. डोक्यामध्ये ऑफिस आणि धंद्याला द्यायची गडबड, पळायची गडबड, ही पहिली चूक. पुष्कळ पती घरात आपले आईवडील असतील, आणि मी असं अपेक्षा करतो की न्यूक्लिअर कुटुंबामध्ये कोणा असतंच थोडंफार. आई वडील, बहीण असेल, भाऊ असेल, तर त्यांच्यासमोर पत्नीला बोलायचं. ते चुका काढायच्या आणि बोलायचं. आता त्याच्यामागची कारण थोडी सायकॉलॉजिकली असू शकतात. असं होण्याचं कारण काय? थोडा मानसशास्त्रीय विषय आहे तो. पण चुका काढायच्या आणि बोलायचं. म्हणजे चूक केव्हा सापडते आहे हे बघायचं, पण ते एकांतात सांगायचं नाही. चार चौघात सांगून मोकळे. त्याला किती वाईट वाटतं. ही दुसरी चूक. हे सहज होण्यासारखं आहे दुसऱ्याला नंतर सांगणं, पण ते नाही होत. मग त्यात काय अधिकार आहे का अहंकार आहे काय माहीत नाही, पण ते चार चौघात बोलायचंच. ती बिचारे खाली मान घालून उभा राहते. प्रत्युत्तर दिलं तर तुम्हाला काय होणार माहीतच आहे. पण स्त्रियांना ते कधी नको असतं. कारण आपला संसाराचा गाडा, आपल्या मुलावरचं प्रेम ओढायचं असतं, त्याला घेऊन जायचं असतं पुढे सगळ्यांना. त्यामुळं पुरुष या बाबतीत चुका करतात. पुष्कळ वेळेला पत्नीचे जे नातेवाईक असतात की नाही, उदाहरणार्थ आई वडील असतील, तिची बहीण असेल, तिचा भाऊ असेल, त्यांच्याबद्दल कायम तक्रारी करायच्या आणि त्या तक्रारी आपल्या घरामध्ये सारख्या चालू ठेवायच्या. आपल्या पै पाहुण्यांच्या समोरही चालू ठेवायच्या. असाच होता, तो असाच आहे, तिची सासूबाई आमच्या अशा आहेत, सासरे असे आहेत. म्हणजे त्यातलं निगेटिव्ह पार्ट, पॉझिटिव्ह नाही. अर्थात तो झालेला अपमान त्या पत्नीसमोर झाला असल्यामुळं तो डायरेक्ट तिचाच अपमान आहे ना. पण ते भान या महाराजांना कधी राहत नाही. बोलायचं त्यांच्यासमोर. त्याचं कारण काय असते? आता लग्न होऊन बरेच वर्ष झालेली असतात. कुठेतरी व्यवहारात प्रॉब्लेम, कुठं मान अपमानात प्रॉब्लेम. बरोबर आहे? हेच की, दुसरं काय, ह्याच्यापेक्षा काय? कुठेतरी बोलण्यात एकमेकांचा झालेला अपमान, कुठं झालेले गैरसमज, ते सगळे उकरायचे आपल्या आणि आपल्या लोकांच्या समोर बोलायचे, पाहुण्यांसमोर, की ज्या अवघे आपल्या ते बायकोला समजतील आणि तिचा अपमान होईल.
तुला त्रास होईल याचं भान त्यांना नसते. ही पण चूक. त्यानंतर पुष्कळ वेळेला पत्नी काय सांगते, आपल्याला काय सल्ला देते, त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. वास्तविक पाहता ती ओळखत असते आपल्या नवऱ्याच्या, आपल्या स्वभावाला नवऱ्याला ओळखत असते. हा जरी काय सांगत नसला बाहेरचं तरी सहसांचा स्वभावावर कळतं ना काय व्हॉट इज गोइंग टू डू. तर ते हा जर काय करायला निघाला, नवीन व्हेंचर वगैरे कौतुक सांगायला वगैरे निघाला, तर ती पहिल्यांदा सांगते ही काळजी घ्या, हे असं करू नका, ते तसं करू नका, पैसे कुणाला उसने देऊ नका, कर्ज काढू नका, बघा मुलीचं लग्न आहे पुढल्या वर्षी, अमुक तमुक सल्ला. याच्या डोक्यामध्ये मी ते टार्गेट कसं गाठीन एवढंच असतं. कारण पुरुष म्हटले की तो एक स्वाभिमान, अहंकार, त्या सल्ल्याकडं दुर्लक्ष करणं बायकोच्या. दुर्दैवानं चांगलं झालं, फारच छान, केलंही बरं वाटतं, पण तसं झालं नाही. तर मी काय सांगत होते आणि तुम्ही काय केलं. पण हा असं म्हणणार नाही तुझा सल्ला बरोबर होता आणि मी असं करायला नको होतं. एवढी क्षमा किंवा माफी मागण्याची ताकद किंवा मोठेपणा याच्याकडे नसतो. तुझं काय करताय माझं मी बघून घेईन. तू फेडणार आहेस का करत, तू काम करायला येणारस का ते, असं बोलायचं. ही पण चूक. बरोबर. म्हणजे सहचारणीचा सल्ला न घेणं मोठी चूक आहे. अरे तुम्ही लग्न केले कशासाठी. दोन शरीर मन एकत्र आलेली आहेत, एकमेकांना विचारून सगळं केलं पाहिजे. न सांगण्यासारखी गोष्ट आहे, ठीक आहे, ती पुरुष सांगतच नाही तो. आणि सांगितली तर हे मग अशा प्रकारची उत्तर असतात सल्ला मिळाला की. पण त्यामध्ये हित असते कुटुंबाचंही लक्षात येत नाही आणि मग सल्ल्याकडे दुर्लक्ष. ही एक चूक झाली. कळत न कळत हे पती लोक कळत न कळत सारखं बायकोला त्रस्त करत असतात. ती किचनमध्ये आहे, स्वयंपाक करते आहे, दरवाजावर बेल मारलेली आहे. हे महाराज घरात बेडवर बसलेले आहेत. बेल मारले की सांगणार अगं ते कोण आले बाहेर बघा. अहो मी जरा स्वयंपाक करते, ते नंतर बघ, ते बघ. आता स्वयंपाक कसं करणार, ते काय ते अर्धवट करून ठेवणार का ते, आणि ते चुकीचा स्वयंपाक झाला तर परत बोलणी खाणार. म्हणजे त्रस्त कसं करायचं हा सवय. आंघोळीला आपण गेलोय, कपडे बरोबर न्यायला नको. टॉवेल नेत नाही तर नातनं ओरडतात, काय करताय, त्या कुठे तर बाहेर बागेत आहेत, कुठेतरी वर आहेत, काहीतरी बोलतायत कोणाशी, कोणतरी आले तर हा टॉवेल नाही म्हणून आतनं दंगा करत असतो. त्रस्त करायचं काय, तुम्हाला घेऊन जाता येत नाही आपापल्या गोष्टी. आत जायचं, बघायचं ते बाथरूम, साबण नाही, अरे नाही आहे तर तू बघायचं होतंस, बघायचं नाही काय. बारीक बारीक गोष्टीवरनं त्रागा. आणि पुन्हा मला हे वेळेत दिलं नाही, मला ते वेळेत दिलं नाहीत, माझे कपडे बघितलेले नाहीत, माझे हे बघितलेले नाहीत, म्हणून बारीक बारीक गोष्टी त्रागा करायचा, त्यांना कामाला लावायचं. माझे एक मित्र बघितलेले आहेत मी, इथं बसलेत स्वयंपाकघर किचन जवळ, अगदी जवळ बायको असलेल्या, पण ते उठून काय पाणी घेणार नाही. हॉलमध्ये बसलेलं असेल तरी पाणी घेणार नाहीत. अहो पाणी आणून द्यावं, किती वेळा उठणार. ही पण चूक. म्हणजे बारीक बारीक गोष्टी त्रास देणं ही पुरुषांची चूक असते. इनडिपेंडंट राहायच्याऐवजी डिपेंडंट राहायचं ही सवय लागलेली असते. ही पण चूक आहे.
पुष्कळशा वेळेला आमचे पुरुष मंडळी इतर सुंदर बायकांची तुलना, काय आता त्या नटीची तुलना केली तर काय तिथे देणे घेणं नसते, काय त्याला माहीत असते ना मिळणार नाही ते. परंतु संबंधात असणाऱ्या स्त्रीची सौंदर्याची तुलना, मैत्रिणीची तुलना, एखाद्या वहिनीची तुलना केलेली बायकांना कधी आवडत नसते. पण चांगल्या पद्धतीने केली तर ठीक आहे, पण ती तुलना कशी करायची याचं ज्ञान या माणसाला पाहिजे, ते नसतं. आणि ती तुलना केलेली त्यांना आवडत नाही, हे हमखास करतात. आणि त्यामुळं त्यांच्या मनामध्ये संशयाचं घर तयार होतं. मी मगाशी सांगितलं, द्वेष, मत्सर, संशय हे स्त्रियांना मिळालेली जन्मजात देणगी आहे. ती वाढवून द्यायची नाही आपण, ती जबाबदारी आपली आहे, पण ती वाढतच असते. त्यांना ते नैसर्गिकाने दिलेली असल्यामुळे ती वाढत असते. मग असं तुम्ही बोलल्यानंतर काय होईल मला सांगा? वाढणार का कमी होणार? आणखीन वाढणार. त्या कारणामुळं अशी तुलना करण्याची चूक हे पुरुष करत असतात, नेमके करतात. त्यानंतर अनेक पुरुष लोक सूचना न देता, कुठलीही कल्पना देता येताना बाहेरच्या मित्रांना घरी घेऊन येतात. रात्रीचे 8-8:30 वाजलेले असतात. मी बघितलेत आणि माझा असे मित्र मी पाहिलेले आहेत, संबंधित पाहिलेले आहेत. येऊन येतात आणि घरामध्ये आज हे आलेले आहेत, छोटीशी पार्टी करायची आहे, जेवण करायचं आहे. आता मला सांगा 9 वाजता आणि 8:30 वाजता ती बाई काय करणार? कुठला स्वयंपाक करणार? हॉटेलमध्ये ऑर्डर दिली तर ते आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे, हॉटेल उघडे असण्यावर अवलंबून आहे, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. काय मिळते, कसं मिळतं ते काय नाही, आलेले आहेत, तू व्यवस्था कर, 1 तासभरानं आम्ही जरा बैठक करून येतो, थोडक्यात संध्या करून येतो किंवा प्रवचन करून येतो. म्हणजे काय, टोस्ट, चेअर्स आणि जेवायला येतो. बहिणी तासाभरात काय काय करायचं? 4 माणसं असतील तर पळापळ, त्यात मदतीला काही मुलं असतील, मुलगी असेल तर ठीक आहे. हो, त्याचा एकटी बाई काय करणार? तेव्हा न सांगता, न सूचना देता बाहेरच्यांना बरोबर घेऊन यायचं, ही पण एक चूक. अहो मी 4 लोकांचं सांगितलं. अहो पार्टी ठरवून ह्या माणसाने ठरवलेली असती, ती घरी सांगितलेली नसते. आणि ऐन वेळ बाहेर आता पार्टी सांगितली म्हणजे लोक वेळेवर येणार 8:30ला, 8:45ला. आणि घरात आल्यानंतर ती जर बाईही कामाला जाते, उद्योगाला जायचं असेल तर करायचं काय? कसं तुम्ही जेवायला घालणार? थोडी व्यवस्था करायची म्हटलं तरी करायला पाहिजे. काय नाही, मग बाहेरनं हॉटेलात तर मागवायचं. अरे हॉटेलात तर मागवलं खरं आहे, मांडणं आहे, वाढणं आहे, सांगणं आहे, नोकर निघून गेलेले असतात, काही वेळेला घरात कोण नसते. ही पण पुरुषांची सवय. जगाचं प्लॅनिंग करतील, हे प्लॅनिंग करणार तर म्हणणार नाही त्यांना. तर न सांगता पाहुण्यांना मित्रांना घेऊन यायचं, ही पण त्यांची चूक आहे. आपले आर्थिक व्यवहार काय आहेत हे घरातल्या माणसांना माहीत पाहिजेत. आता तुम्ही म्हणणार घरातली माणसे एवढं सांगून करायचं काय? त्यात पुन्हा भाऊ त्याची बायको असेल तर मग ते घरातला सांगायला नको. अरे पण बायकोला तरी सांगायला पाहिजे की माझं एवढ्या एफडी आहे, तेवढ्या शेअर्समध्ये सेव्हिंग आहे, एवढ्या म्युच्युअल फंडात आहे, माझं एवढी प्रॉपर्टी अमुक आहे तमुक आहे. उद्या तुम्हाला सकाळचा दिवस उजाडणार आहे की नाही हे माहीत नसते. इतकं जीवन क्षणभंगूर आहे. मग आपल्या पत्नीला आपण काय केलेलं आहे हे माहीत नको? माहीत नसतंय, हे मी अनुभवलेलं आहे. व्यवसायानं इन्कम टॅक्समध्ये, सेल्स टॅक्समध्ये काम करत असल्यामुळे मला माहीत आहे. हो, घरातले लोक विचारायला येतात, अहो तुमच्याकडे काय माहिती आहे का? हे गेलेले आहेत, ते तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही आलेलाच होता, पण आता 15-20 दिवस झालेत विचारायला आले, काय आहे यांचं, कुठं काय आहे, काय तुमच्याकडे काय आहे का माहिती? काही माहीत नाही. पण तीच एका कागदावर लिहून ठेवली घरामध्ये. बायकोला सांगितलं हे सगळी अशी गोष्ट आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, करायचं आहे, केलेली आहे, नावं अशी लावलेली आहे.
नाही करायचं, सांगायचं नाही. त्यांना काय कळतंय, बायकांना काय कळतंय आर्थिक व्यवहार. ती जर मिळवते असेल, तिने काय ठेवलं असेल, त्या सांगतात का आम्हाला? नाही सांगत. मग मी काय सांगू? मी नाही सांगणार. नाही सांगणार ना, मग बघ, मग व्याप, मग सक्सेशन सर्टिफिकेट, मग कोर्टाच्या वाऱ्या, मग नावावर प्रॉपर्टी. अशा गोष्टी घडत असतात मित्रांनो. तेव्हा ही पण चूक. बरोबर आहे. झाल्यात की 7 चुका झाल्यात. पण अजून सुटका नाही आहे की. त्या आमच्या महिला मंडळ म्हणत असेल, आमच्या तुम्ही 10-12 सांगितल्या, तुम्ही 7 वर संपवता काय? नाही संपवणार, सांगतो. आपल्या बायकोच्या सौंदर्याचं वर्णन यांना कधी करून सवय नसते पुरुष लोकांना. चांगली म्हणून बघून करून आणलेली असते. 10-12 नाकारवून त्यातनं सिलेक्ट करून वगैरे केली असते. आता लव्ह मॅरेज केलं असेल तर काय प्रश्नच नाही, म्हणजे त्याला विचारच नाही, ती चांगलीच असणार, कशी असली तरी ती चांगली. आणि सुंदर असेल, बघून केली असेल तर लोक म्हणत असतात, ह्याच्या नवऱ्यापेक्षा बायको किती सुंदर आहे ना याची. याला ते त्रासदायक होत आहे प्रकरण. पूर्वीच्या काळी म्हणायचे लोक, फारच चांगली सुंदर स्त्री करू नका, धोकादायक काम आहे. पण आता तसे दिवस नाही. पण सुंदर स्त्री मिळवणे तुम्ही मिळाली नशिबानं तुम्हाला, तर त्याचं कौतुक करायला हवं की आज तू चांगली दिसतेस, तुझे केस मोठे आहेत, आज तुझा हा ड्रेस चांगला दिसतोय, ही तुझी साडी उत्तम दिसतेस, आज तू आनंदाने भरल्या उत्साही वाटतेस, तुझ्यासारखी मला वाटत नाही कोणी, मला दुसरी चांगली स्त्री मिळाली असती. अहो, या गोष्टी बोला, बघा मिराकल काय काय होतात. पण ते हा नवरा करत नाही, ही पण चूक. बरोबर. करायला पाहिजे. ते दागिने घातलेले असतात निरनिराळे, अरे ती दाखवत असते नवऱ्याला, बघा मी कसे दिसते, आणि इच्छा असते. अहो, कोण मला सांगा, बाहेरचा माणूस तोंडावरती म्हणेल का नवऱ्याच्या केस तुमची बायको फार सुंदर आहे म्हणून? नाही म्हणणार. वाटले असलं, मनात दिसलं तरी. ह्यानीच पहिल्यांदा घरात म्हणायला पाहिजे, कौतुक करायला पाहिजे. आणि स्त्रियांना जन्मजात नटण्याची सवय असते. सामान्य स्त्री देखील नटल्यावर चांगली दिसते, तर सुंदर ती का दिसणार नाही? पण ती करायचं कौतुक या माणसाकडं नसतं, ही पण चूक. घरामध्ये जर काही वृद्ध लोक असतात, मी सांगितल्याप्रमाणे. आता हा ठीक आहे, व्यवसाय जातो, कामाच्या वेळा असतात, संध्याकाळी एखादा सकाळी जाणार, पण सगळ्यांना वेळ तेवढीच आहे आणि तेवढ्या वेळेस सगळं करायचं असते. आणि ही पत्नी त्यांची सेवा करत असते. पण त्या सेवेला ह्याचा हातभार कधी नाही लागणार. औषध आणायची चिठ्ठी दिली तर हा नेमका औषधं विसरून येणार. म्हणजे सगळे व्यवस्थापन आजारी माणसाच्या घरातल्या, मग सासू सासरे असतील, कोणी जवळचा पाहुणा, त्याचं काय असेल ते त्या बाईने करायचं, घरातलं सगळं बघून. म्हणून ह्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला लक्ष घालायला पाहिजे को नको? त्या सेवेचं कौतुक करायला पाहिजे का नको? तू एवढं काम करून हे करतीस, हे मोठं आहे, मी भाग्यवान आहे, असं म्हणायला पाहिजे का नको? मग काय बिघडलं, केलं म्हणून करायलाच पाहिजे. मी काय 24 तास घरात बसू? हे पतिराज. तेव्हा पत्नीच्या कामामध्ये मदत करणं, सहकार्य न करणं, ही पण चूक. झाले 11वर आलेलो आहे मी. तुमच्या 12 सांगितले होते, आता 11वर आले. पण आहे, आमची यादी जरा मोठी आहे. जे शुभप्रसंग असतात की नाही नवरा बायकोंच्या जीवनातले, वाढदिवस, लग्नाचा, तिचा, याचा पण असतं.
याला वाटत असते आपल्या वाढदिवसाविषयी जरा आपणच करत असतो सगळं, तो आर्थिक नाड्या असतात, साजरा आपणच करतो. बायको कौतुकाने सगळं सजवत असते, करत असते, परंतु तिचा वाढदिवस याच्या काय लक्षात नाही. आला चुकून लक्षात तर सकाळी हॅपी बर्थडे सकाळी म्हणायचं. संपला दिवस गेला, मग संध्याकाळी आता काय तरी अंगलट यायला नको म्हणून मग संध्याकाळी काहीतरी प्रोग्राम वगैरे ठेवायचा, केक कापण्याचा वगैरे घरगुती, जेवायला घेऊन जायचं. पण ते करण्यासाठी वेळेत यायला पाहिजे का नको? ते वेळेत यायचं नाही, सगळ्या गोष्टीला लेट करायचा. मग घरातली मुलं कंटाळतात, मुळातली मुलं झोपतात. म्हणजे त्या कार्यक्रमाचा सगळा उत्साह आणि विचका करून टाकायचा. म्हणजे वेळ सांभाळायची नाही शुभप्रसंगी, ही पण चूक. दुसऱ्याच्या कार्यक्रमाला समारंभाला बायकोला बरोबर घेऊन जायचं आहे आणि वेळेत जायला पाहिजे, तिथे वेळेत जायचं नाही, ही पण चूक. म्हणजे वेळेचं व्यवस्थापन करायचं नाही किंवा पुरुषांच्याकडनं होत नाही, ही चूक आहे. मुलांच्या काही चुका झाल्या, परीक्षेत नापास झाला, उडाण टप्पू झाला, दंगेखोर झाला, काहीतरी बिघडलं. एक दोन मुलंच असतात, जास्त तर कुठं आहेत. तर त्यांच्या सगळ्या ज्या चुका आहेत त्या बायकोच्या नावावर, पत्नीच्या नावावर. कारण का? मी कुठं घरात असतो, मी केव्हा बघणार? तू 24 तास बघायला नकोस? लक्ष द्यायला नकोस? तो कुठं जातोय, काय करतोय? आता हिनं काय काय करायचं? काम वाद येत नाही म्हणून भांडी घालायची, केर काढायची, सासूसारीचं बघायचं, स्वयंपाक करायचा, मुलांच्याकडे बघायचं. त्यात गडबड झाली की हा पुन्हा चूक, ह्याने बोलणी खायची, ही पण चूक. हा विचार करायला पाहिजे आपण की हा संसाराचा रथ हा एकट्यानं नाही एकटं ओढता येत नाही. रथ गडबडणार, आपणही त्याला साथ द्यायला पाहिजे. मुलं मोठी होईतोपर्यंत ही जबाबदारी दोघांनी सांभाळायची. मोठी झाल्यानंतर मुलगी हाताशी येते, मुलगा हाताशी येतो, तो दोघांनाही मदत करत असतात आई बापांना. आईला जास्त करत असतात कारण ती एकटी असते घरात, 24 तास तिला काम करायला लागते म्हणून. पण ही नवऱ्याने त्यात लक्ष घालायचं नाही, ही चूक. मॅच केल्यात मी, मॅच नाही, एक पुढे गेलेलो आहे मी आता. 15व्यावर आहे, 15 आहे, 2 पुढे गेलेलो आहे, 15 चुकावरती गेलेलो आहे. पुढे बघूया. घरातल्या तर लेडीजना शक्यतो, मी अनेक डॉक्टर माझे मित्र आहेत, ज्या गृहिणी असतात त्या घरातलं काम करून थकलेल्या असताना कामाव्यतिरिक्त त्यांना काही नसते. मग त्यांची सगळ्यात जास्त मैत्री टेलिव्हिजन बरोबर असते, टी व्ही बरोबर. ते बघून कंटाळा 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 येते. त्यांना असं वाटत असते आपला पती लवकर यावं घरी, संध्याकाळी एक चक्कर मारायला घेऊन जावे आपल्याला, वगैरे वगैरे वगैरे. वाट बघत असते, पुढे जाताना विचारतात लवकर येणार ना. पण हे ग्रहस्थ मित्रांच्या बरोबर फिरतील, आपल्या बरोबरच्या मैत्रिणींच्या बरोबर फिरतील, वेळ घालवतील आणि उशिरा येतील घरामध्ये. त्यामुळे संध्याकाळ या बायकोच्या वाटेला कधी यायचीच नाही. तेव्हा हा वेळ घालवणं जो कुटुंबाबरोबर आणि त्यात पत्नीबरोबर न घालवणं, ही पण चूक. करायला पाहिजे पण त्याचं भान नाही, सवय लावून घेतलेली आहे. काय काय जण तर रात्रीचं घरातलं जेवण झाल्यानंतर बाहेर जातात. का? तर घरात मोठी माणसं आहेत, सिगरेट ओढता येत नाही, पान खाता येत नाही, म्हणून जे बाहेर जातात मित्रांच्या बरोबर ते 12-1 वाजता येतात. आता 12-1 पर्यंत त्या बहिणी जागं राहायचं का झोपायचं? विचार करा. सकाळी उठून परत सगळी कामं असतात, तेव्हा हे पण गणित सांभाळायला पाहिजे. आठवड्यातून एकदा ठीक आहे, हे काय आहे? सो इतरांच्या बरोबर वेळ जास्त घालवून पत्नीला निग्लेक्ट करणं, ही चूक.
ही पण चूक आहे. वास्तविक मगाशी म्हटलं की संसार हा फुलला पाहिजे हो. संसार हा वेली आहे. वेलीसारखा आहे, झाडासारखा आहे. फळं लागली पाहिजेत, फुलं लागली पाहिजेत, आनंद पाहिजे, उत्साह पाहिजे, चैतन्य पाहिजे, मुलं बाळांच्या बरोबर, आई वडिलांच्या बरोबर सार असं उत्साहाचं वातावरण पाहिजे. मग सगळे सण कसे होतात बघा, होय की नाही? आणि त्याला मग सणाचीही गरज लागत नाही, इतर दिवशी चालतात. म्हणून मी सांगतो कुटुंबासाठी, बाकी तुम्ही ठीक आहे मोठे उद्योगपती असाल किंवा सामान्य असाल, वेळ मिळेल, पण निदान कुटुंबासाठी 2 दिवस आठवड्यात ते द्यायलाच पाहिजे. सॅटर्डे संडे इज फॉर माय फॅमिली. आणि त्यावेळेला नाटक, चित्रपट, बरोबर आहे, सगळं घेऊन गेलं पाहिजे. कोण जो येतोय त्यांना, घरातल्या मोठ्या लोकांना कळतंय केव्हा जायचं केव्हा जायचं नाही. मुलांनाही कळतंय, लहान आहेत मोठे, त्यांना कुठल्या सिनेमाला न्यायचं कुठल्या न्यायचं नाही आपण ठरवत असते. पण चांगल्या गोष्टी दाखवायला पाहिजे, घेऊन जायला पाहिजे. सर्कस आवडली नाही तरी मुलांना घेऊन जायला पाहिजे, बसलं पाहिजे बायकोबरोबर. पण त्यात लक्ष नाही. शनिवार रविवारी मी पत्ते खेळायला जाणार, मी क्रिकेट मॅचला जाणार, मी रविवारी माझं दुसऱ्या संस्थेचं काम आहे म्हणून जाणार. त्या बहिणी काय करायचं? म्हणजे फॅमिलीला काहीच स्थान आपल्या याच्यात द्यायचं नाही, ही पण चूक. तुमच्या महिलांच्या 12 सांगितले होत्या, मी इथं 18 सांगितलेले आहेत. तेव्हा ह्या ज्या चुका आहेत ह्या त्यांच्याकडनं होतात, तसं तुमच्याकडनं नाही होतात. म्हणून या चुकांचा जो मेळ आहे तो मेळ घालायचा नाही. आलं लक्षात? तो मेळ न घालायचा, त्या कशा होणार नाहीत याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि मग काय होतं तुम्हाला सांगतो, बराच काळ गेल्यानंतर दोघांच्यातलं आकर्षण कमी व्हायला लागतं. आणि आकर्षण कमी व्हायला लागलं की घराकडचा आपला जायचा ओढा पुरुषांचा कमी व्हायला लागतो, ही पण चूक. आणि त्या लेडीजना सवय झालेली असतात, त्या विचारत नाहीत, त्या त्यांनी चुकीत अनेक ती भर विचारत नाही, का वागलात, उशिरा का वागतात, वगैरे वगैरे वगैरे. तेव्हा हा चुकांचा महिमा आहे, मिस्टेक्स. चुका नावाची एक भाजी आहे बघा, त्याला मी नेहमी म्हणतो मिस्टेकची भाजी करा. ती मिस्टेकची भाजी रोजच दोघांच्याकडनं असतील, ते चवीने खात असतात. मिस्टेक्स. तेव्हा मित्रांनो, हा संसाराचा सागर आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंदानं घालवायचा आहे. आजची चर्चा मी तुम्हाला सांगितली की नाही, हे सगळं चांगलं होण्यासाठी आपण चर्चा करतोय, चुका काढण्याची काढत नाही आहे, हे लक्षात ठेवा. हे घडतंय दोन्ही बाजूनी म्हणून आपण चर्चा करतोय, आणि घडू नये म्हणून संवाद साधतोय. तेव्हा हे अत्यंत महत्वाचं आहे. पती पत्नींनी त्यातले संबंध, प्रेम, एकमेकाबद्दलची त्यागाची भावना, एकमेकाबद्दलचं आकर्षण. आकर्षण काय फक्त शारीरिकच असते, मानसिक ओढ. आणि नाजूक विषय पण आहे याच्या शृंगाराचा, पण तुम्ही इथं प्रत्यक्षामध्ये जाहीरपणे बोलू शकत नाही. तो देखील चांगला साधला पाहिजे. हे कर्तव्य आहे दोघांचंही. आणि तो का साधत नाही ह्याच्यावरती पण अभ्यास केला पाहिजे, विचार केला पाहिजे. हे फार महत्वाची गोष्ट आहे. जस्ट लाईक आवर फूड, कालापरत्वे कमी जास्त भाग निराळा, पण इथे नेसेसिटी. इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळत कसरत करून संसार करायचा आहे.
आणि हे सगळं नको असलं म्हणून काही लोक अगोदर सांगतात मला लग्न संन्याशीच व्हायचं, मला लग्नच करायचं नाही, पण करायचं असेल तर हे करायला पाहिजे, सगळं सांभाळायला पाहिजे. आलं लक्षात? तेव्हा हा पतींच्या चुकांचा महिमा 20 पर्यंत मी आणून ठेवलेला आहे. त्या बाजी मारलेली आहे, डाव पुरुषाने जिंकलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. या बाबतीत ते जिंकणारच. तेव्हा त्यांना जिंकून देऊ नका, ही तुमची जबाबदारी आहे. प्रसन्नतेने, आनंदाने, चैतन्याने, गोडीने, विश्वासाने सुखाचा संसार करा आणि करूया. आणि सगळे करतील. आणि हे सगळं तरुणपणात शिकायचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हातारपणी शिकून तुम्ही काय करणार आहे? तेव्हा बहुश्रुत असलं पाहिजे, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. त्यासाठी वाचन, लिखाण, सगळ्या गोष्टी आपण केलं तर या सगळ्या गोष्टी समजणार, नाहीतर कशा समजणार? म्हणून बहुश्रुत मी हा शब्द वापरला. तर अष्टपैलू आपण म्हणून पाहतो. हे गुण दोघांनी आणायला पाहिजेत एकत्र. म्हणून मी या दोन्ही, म्हणजे महिलांच्या चुका आणि पुरुषांच्या चुका एकत्र आणून आता हा समारोप करतो की हा जर खेळ खेळायचा असेल, हा दोघांनी खेळायचा आहे, संसार रेटायचा आहे, हा एक प्रकारचा होम आहे. त्यात आहुती घालायची, तेल घालायची, मंत्र म्हणायचे, आनंद साजरा करायचा, सगळ्या घरात त्यांना समाविष्ट करून घ्यायचं. समिष्टी आहे ही, समिष्टीचा यज्ञ आहे हा. आणि सुखानं राहण्याचा प्रयत्न करायचा. जरी मी चुका सांगितल्या असल्या दोघांच्या, तरी त्या शक्यतो माफ करायच्या, ताणायच्या नाही, तडजोड करायच्या आणि आपलं जीवन आनंदी घालवायचं. आज मी इथं विषय संपवतो. धन्यवाद. पुढच्या शनिवारी नवीन विषय घेऊन येतो. नमस्कार.